मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सोहम. कळलं मला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, ते कळलं. अरे आता काय झालं? कुठे चुकलो मी? कुठे चुकलो? मला वाटलं होतं की तू तुझं घर सोडून इथे आलायस माझ्यासाठी, पण नाही. मी चुकीची अपेक्षा केली तुझ्याकडून. तू माझी बॅग घेऊन आलायस चक्क, विच मीन्स मी कायमस्वरूपी इथेच राहावं असं म्हणणं आहे ना तुझं? अरे असं कसं म्हणतेस तू? त्या दिवशी मी तुझ्या मागे मागे आलो होतो, पण तू तुझ्या बाबांबरोबर निघून गेलीस. मग काय करायला हवं होतं मी? मग मी तरी काय करायला हवं होतं सोहम? तू माझी साथ देत नव्हतास, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहत नव्हतास. बाहेर बाबा माझी वाट बघत उभे होते, मग मी गेले निघून. यार हे बरं आहे तुझं. आधी स्वतः तडकाफडकी निर्णय घ्यायचा आणि त्याचा खापर माझ्यावर फोडायचा. त्या दिवशी मॉम तुला म्हणाली जा, आणि तू काय केलंस? सरळ इकडे निघून आलीस. तारा, तुला तुझं हे वागणं योग्य वाटतंय का? तुला मलाही सांगावंसं नाही वाटलं जाताना? अच्छा, म्हणजे यात सुद्धा माझी चूक आहे. तर चूक मान्य न करणं सुद्धा चूकच असते. त्यापेक्षा आपली चूक स्वीकारायची, माफी मागायची, गोष्टी संपायच्या आणि पुढे जायचं. तू मला हे सगळं ऐकवायला आलंस का इथे? तारा, मी तुला हे सगळं का ऐकवायला येईन? अरे हो हो हो, शांत व्हा. एकमेकांशी किती भांडणार आहात? रिलॅक्स. असं तुम्ही भांडत राहिला एकमेकांशी तर मार्ग कसा निघेल? मी समजू शकतो परिस्थिती विचित्र आहे, पण या सगळ्याला फक्त आणि फक्त भैरवी जबाबदार आहे. पण सोमराव, डोंट माइंड, बट आता तिलोत्तमाताईने ताराला समजून न घेता तडकाफडकीने जे घराच्या बाहेर काढलंय ते मलाही पटलेलं नाही आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्या आयनमुळे तुमच्या नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका. परिणाम झालाय ऑलरेडी पप्पा. तुम्हाला दिसत नाही का? तो माझी बॅग घेऊन आलाय. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. ऑलरेडी मम्मापासून वेगळी झालीच आहे मी. आता नवऱ्याशिवाय सुद्धा राहावं लागणार आहे. तारा, तारा, बघितलं बाबा कशी आहे तुमची मुलगी? हे हिचं असंच असतं. ही म्हणेल ते बरोबर, बाकी सगळे चूक. सोमराव, खरं तर असं नाही आहे. ताराची काहीही चूक नाही आहे. तिच्यावर जे तिच्या आईने संस्कार केलेत त्यामुळे ती असं वागते. पण काळजी करू नका, आता हळूहळू माझ्या तालमीत तिचे बिघडलेले संस्कार मी ठीक करेन आणि तुम्हाला तुमची आदर्श बायको लवकरच परत मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव. बाबा, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. काय बोलता जगन्नाथजी तुम्ही? कसं शक्य आहे? हे बघा, तुमच्या ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. सारंग, हे माझं भाकीत असून सुद्धा ह्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. एरवी छाती ठोकपणे मी सांगितलं असतं की माझं भविष्य खोटं ठरणार नाही, पण यावेळेस मात्र माझ्यातल्या ज्योतिषाला माझ्यातला बाप कोसतोय आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की माझं भविष्य खोटं ठरत नाही. आणि तुलाही माहिती आहे. कधीतरी तुमचं भाकीत खोटं ठरलं असेल ना, ह्या वेळेला तुमचं भविष्य खोटं ठरू शकतं. नाही, अजून तरी असं कधी झालेलं नाहीये, पण कदाचित हीच वेळ असेल की खोटं ठरेल. म्हणजे मलाही ते खोटं ठरावं असं वाटतंय, पण सांगता येत नाही. भविष्यात माझ्या लेकीच्या आयुष्यात पुढं काय वाढवून ठेवलंय हे परमेश्वरालाच माहीत. आत्ता कुठे तिच्या गाण्याला मोकळं आभाळ मिळालं होतं, तिला नवीन ओळख मिळाली होती, किती आनंदात होती ती. आम्ही सगळेच आनंदात आहोत. उलट तुम्ही हे सगळं सांगून ना आमच्या आनंदावर विरजण घालताय. मला माफ कर, पण मलाही खूप आधीच कळलं होतं, पण तुला सांगण्याचं धाडस होत नव्हतं. पण जेव्हा तू सावलीच्या गाण्याचं सत्य स्वीकारलंस तेव्हा कळलं की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. म्हणून तुझं हे दुसरं सत्यही तू मोठ्या मनानं स्वीकारशील आणि तिचं सांभाळ करशील म्हणून मी तुला सांगितलं. हे सत्य सांगून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे जगन्नाथजी. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ना, ते बरोबर आहे. हे जर सत्य तुम्ही सांगितलं नसतं ना तर कदाचित मी आनंदात असतो. माझ्यावर ओझं होतं सारंग, म्हणून तुला सांगितलं, कारण तू तिचा नीट सांभाळ करू शकशील. तिला तिच्यातल्या बाळाच्या नैसर्गिक इच्छेपासून लांब ठेवू शकशील. सावलीला हे जर सत्य कळलं ना, तिची काय अवस्था होईल हे कळते तुम्हाला. म्हणूनच तर तुला सांगितलं ना, यातलं तिला काहीही कळता कामा नाही. ती सगळं सहन करू शकते, पण मातृत्वच नाही हे ती कधीही सहन करू शकणार नाही.
कुठे आहे कुठे भाई हा? इथंच भाई भाई इथेच. पण भाऊ मी काय ऐकलं होतं की तू ही लाईन सोडलीस म्हणून, आणि आज आज कसा चमत्कार झाला. ऐक ना, एका बाईला शोधून काढायची. बाई, अरे काय भाऊ, कोणत्या लाईनीत आलास तू. लहान भावाची बायको आहे, कळलं काय? नीट बोल. अरे घरचा मॅटर आहे का. फोटो पाठवलाय बघ मोबाईलवर, चेक कर. काय भाऊ, हिला फक्त शोधायची आहे की फक्त शोधायची आहे. कुठे, काय करते, सगळं मला कळलं पाहिजे. कामाला लाग. जा 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 जा. सर लवकर. ऐश्वर्या, कुठे लपून बसलीस तू? काढणार मी तुला शोधून. सावली, तू ते बाळाचे फोटोज लावले होते ना आमच्या रूम मध्ये, यांना इतका आनंद झाला ना त्याच्यामुळे. खूप कौतुक करत होते तुझं. म्हणाले सावली इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते. आपलं कुटुंब कसं आनंदी ठेवायचं हे तिला बरोबर कळत. बहिणी, मी फार काही नाही केलं हो. आणि त्या फोटोचं म्हणाल तर मला त्यातलं फार नाही कळत, पण मी असं ऐकलंय की प्रेग्नेंट असताना लहान बाळाचे फोटो होणाऱ्या आईच्या नजरेसमोर असावेत. मग त्या फोटोसारखं ते बाळ हसरं आणि सुदृढ होतं. सावली, तू इतका विचार करतेस माझ्या होणाऱ्या बाळाचा, त्याचे इतके लाड करतेस, मग तू पण विचार कर ना खरंच बाळाचा. नाही म्हणजे कसं आहे, तू एक चांगली मुलगी आहेस, चांगली बहीण आहेस, चांगली सून आहेस, चांगली बायको आहेस, मग आता चांगली आई सुद्धा हो ना पटकन. मग कसं होईल, माझ्या बाळाला भावंड मिळेल ना खेळायला, एकत्र मोठे होतील ते. बहिणी, विठुरायाच्या मनात जेव्हा येईल तेव्हा होईल ना. अच्छा, म्हणजे विचार चालू आहे तर. बहिणी, तुम्ही पण ना. सावली, कसं आहे ना, मला काय वाटतं, मला जर मुलगी झाली तर तुला मुलगा झाला पाहिजे, आणि तुला मुलगा झाला तर मला मुलगी झाली पाहिजे. म्हणजे कसं आहे, भाऊ बहीण दोघंही येतील ना घरात. पण बहिणी, सारंग सरांना मुलगीच हवी आहे, त्यामुळे तुम्हाला मुलगाच झाला पाहिजे. ओ, सारंगला मुलगी हवी आहे तर. आणि तुला तुला काय हवंय? माझं असं काही नाही, मला काही चालेल. पण सारंग सरांना मुलगी हवी आहे ना, म्हणून मला पण मुलगीच हवी आहे. आम्हाला मुलगी झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. आणि तुम्हाला सांगू, ह्या जगात बाप लेकीचं नातं खूप अनमोल असतं. तेच नातं, तेच प्रेम मला त्या दोघांकडून अनुभवायचं आहे. तथास्तु.